हॅलो, मी आज बनवते मटण पाया रस्सा. त्यासाठी कुकर तापत ठेवला. त्यानंतर त्यामध्ये तेल बारीक चिरून कांदा घातला आणि तो छान परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये हळद मीठ घालून तेही छान परतून घेतलं. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये हे पाया घातले आणि ते छान परतून घेतले. हे पाय धुताच मला 1 तास गेला, पण असो, आता मी बनवते पायाचा रस्सा. त्यानंतर ते परतून झाल्यावर त्याच्यावर एक झाकण ठेवलं आणि त्यामध्ये ग्लास भरून पाणी ओतलं. त्या पाण्याला कढी येऊपर्यंत मस्त पाया परतून घेतला आणि नंतर तेच पाणी त्यामध्ये ओतलं आणि कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घेतल्या. 7 ते 8 शिट्ट्यांमध्ये हे पाया खूप छान शिजलेले होते. त्यानंतर घेतली मसाल्याची तयारी करायला. कढईमध्ये कांदा, लसूण, खोबरं हे सर्व जिन्नस छानपणे परतून घेतले. पूर्ण लाल होईपर्यंत परतून झाल्यानंतर ते थंड करायला ठेवले. थंड झाल्यानंतर ते मिक्सरला बारीक करून घेतले. त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आणि ते सुद्धा छान बारीक करून घेतले. मसाला कोणताही मोठ्या प्रकारचा न ठेवता पूर्ण बारीक करून घेतला. इकडे पाय छान शिजलेले होते. त्यानंतर आळणी काढून ठेवलं आणि हे सर्व जिन्नस साईडला ठेवलं. त्या कुकरमध्ये परत तेल घातलं आणि हे केलेलं वाटण घालून घेतलं आणि ते परतून घेतलं. वाटण पूर्ण परतल्यानंतर त्यामध्ये सुके मसाले घालून घेतले आणि तिखट घातलं. आम्ही जास्त तिखट खातो, त्याच्यामुळे मी जास्त तिखट घालते. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. त्यानंतर त्यामध्ये हे पाय घातले आणि परतून घेतले. पाय छान परतल्यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेलं ते पाणी घालून घेतलं आणि मस्त उकळी येऊपर्यंत ठेवलं. उकळी आल्यानंतर त्यात कोथिंबीर घातली आणि मटण पाया रस्सा सूप तयार आहे.